हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे वाजत आलेले आहे संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत आणि या रोडला मी आलेली आहे आज वॉक करायला. तर रस्ता एवढा असा मोकळा सुटसुटीत होता ना आणि इकडे वॉक करायला छान असं मस्त एका साईडला असा रोड देखील दिलेला आहे, रस्ता दिलेला आहे. तर पायवाट ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यावरनं मस्तपैकी चालता येतं आणि इथे बेंच होता. तर इथे आम्ही दोघी जणी बसलो होतो. माधव कन्स्ट्रक्शन चालू आहे पाठीमागे. तर थोड्या वेळ राउंड मारला आम्ही, वॉक केला, थोडंसं बसलो 5-10 मिनिटं आणि मग नंतर आम्ही घरी निघालो. तर घरी येता-येता मी भरपूर सारे फळं वगैरे घेतले होते आणि भाजी देखील घेतली होती. तर म्हटलं की चला फळं तर संपलेली आहेत आणि भाज्या देखील नव्हत्या. तर म्हटलं 1 हात 2 भाज्या घेऊन जाऊया. आता उन्हाळा एवढा चाललाय म्हटल्यानंतर आंब्याचा सीझन आहे, तर मग आंबे विचारले मी तिथे. तर आंबे हे साधारणपणे मला ₹200 किलो मिळाले. ₹250 सांगितलेले त्यांनी आणि तो निघालेला फळवाला घरी आणि मला वाटतं त्याला ते सगळे रिकामे करून जायची होती त्याची गाडी. तर त्याने मला ते आंबे आणि ते जे टरबूज होतं माझ्या हातातलं, तर ते सगळं मला ₹250 चं त्याने दिलंय. आणि आंबे हे छान वाटले मला तर म्हटलं की चला घेऊया कारण की सीझन आहे म्हटल्यानंतर मुलं देखील आंबे आवडीने खातात. अधेमध्ये मुलांच्या आवडीनुसार आमरस करता येतो किंवा फळं कापून वगैरे देता येतात. तर आता ही जी फळं आहेत ही या बास्केटमध्ये ठेवून देते आणि फ्रिजवर ठेवून देते ही सगळी फळं. कारण की फ्रिजच्या आतमध्ये मी शक्यतो फळं वगैरे ठेवत नाही कारण की मुलांनी जर ही फळं वगैरे जर मागितली तर लगेच ती कट करून देता येतात आणि खाता देखील येतात मुलांना. नाहीतर फ्रिजमध्ये काढलेली ही फळं जी असतात कापून दिल्यानंतर पुन्हा ती तशीच ठेवावी लागतात थोड्या वेळासाठी. तर भरपूर घाम वगैरे आला होता आणि चालून आल्यानंतर म्हणतो ना, एक असं खूप असं थकल्यासारखं देखील झालं होतं. आणि येताना मी ना आज भाजीसाठी दुधी आणला होता. आता दुधीची तुम्हाला मज्जा सांगते. दुधी तसं बघायला गेलं तर खूप पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी. पण दुधीची भाजी केलं ना, की मुलांची तोंडं बघण्यासारखी होतात. म्हणजे मुलांना दुधी हा शक्यतो आवडत नाही. बरं हा जो दुधी आहे ना, साधारणपणे सरसरीत किंवा मग असा सुक्का दुधी जरी केला ना दुधीची भाजी, तरी खूप छान चविष्ट होते. तर इथे ना थोडीशी बिर्याणी शिल्लक होती आणि मग म्हटलं की चला मुलाने म्हणजे दुधीची भाजी जरी नाही खाल्ली तर तो चिकन बिर्याणी खाऊ शकतो. आणि म्हटलं दुधीची भाजी त्यांनी आवडीने खाण्यासाठी इथे मी ना कांदा भजी करायला घेतली. कसं आहे ताटामध्ये जर एखादी नावडती भाजी असली ना, तर एखादा पदार्थ आवडीचा ठेवायचा. तर मग मुलं पण कसं आवडीने खातात ते. तर आज येताना विचार करत होते, की आज जेवणामध्ये दुधीची भाजी करूया आणि सोबतच थोडीशी कांदा भजी तोंडी लावण्यासाठी साईडला ठेवूया. म्हणजे कसं भाजी पण खाल्ली जाईल आणि भजी मी खूप दिवसातून करते. तर म्हटलं मुलं आवडीने कांदा भजी देखील खातील. तर आता इथे जी जास्त काही मी कांदे चिरलेच नव्हते. साधारणपणे एक मोठा कांदा चिरलेला आणि त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ आणि बेसन पीठ घालून असं घट्टसर मिश्रण असं फक्त ओलसर असं केलं. थोडंसं पाणी घालून 2 ते 3 चमचेच पाणी घातलं असेल आणि हे मिश्रण असं मिक्स करून कांदा भजी लगेचच घातलेली आहेत. खूप छान कुरकुरीत होतात. याच्यामध्ये अजिबातच आपल्याला सोडा वगैरे घालायची आवश्यकता लागत नाही आणि अशी कांदा भजी पावसाळा जर झाला सुरू, तर त्यावेळेस खाण्यामध्ये खूपच मजा येते. तर इथे आता मस्तपैकी कांदा भजी तळून घेतेय, कारण की मुलं आता 1 ते 2 वेळा किचनमध्ये येऊन गेलेत. कारण की असा मस्त असा सुगंध आला ना, की मुलांची एंट्री किचनमध्ये होत असते, की मम्मी काय बनवते म्हणून. तर पटापट कांदा भजी वगैरे झाली माझी बनवून. एका साइडला त्याच तेलामध्ये थोडंसं तेल शिल्लक होतं, तर ते मी काढून घेतलं आणि एका साइडला दुधीची भाजी फोडणीला घातली आणि एका साइडला म्हटलं चला 2 भाकरी करून घेऊया. कारण की मला खरंच खात्री आहे, की माझा मोठा मुलगा जो आहे ना, तो दुधीची भाजी खाणार नाहीये. पण जर त्याने खाल्ली, तर मी 2 भाकरी करून ठेवते. जर खाल्लीच तर त्याला एखादी भाकरी होईल म्हणून. तर आता इथे पटापट भाकऱ्या वगैरे करून घेते आणि मुलांच्या आवडीचं जेवण बनवायचं म्हटलं ना, तर खूप असं म्हणजे जास्त विचार करावा लागतो. म्हणजे एखादी आवडती भाजी, एखादी नावडती भाजी असं कधीतरी होतच असतं. पण मग ज्यावेळेस त्यांच्या आवडीची भाजी नसेल ना, तर असा त्यांच्या आवडीचा पदार्थ एखादा ताटामध्ये ठेवला ना, तर मुलं कशी ती भाजी देखील खातात.
भाकऱ्या वगैरे सगळ्या झाल्या माझ्या, स्वयंपाक सगळा झाला होता आणि दुपारची ना शेवग्याची आमटी शिल्लक होती. तर म्हटलं की आता ती देखील आपण जेवणामध्ये घेऊया. तर पटापट सगळा किचनचा ओटा आवरून घेतलेला आहे. रात्रीचं रुटीन जर म्हटलं ना, तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये जास्त काही स्वयंपाक नसतो. कारण की दुपारचं थोडंफार काहीतरी शिल्लक असतं. भात शिल्लक असतो, नाहीतर मग आमटी वगैरे शिल्लक असते. तर अशा वेळेस ना पुन्हा जास्त स्वयंपाक करायची आवश्यकता लागतच नाही. तर इथे ना आता एका साइडला मी दूध गरम करत ठेवतीये आणि हे थोडंसं फ्रीजमध्ये दूध होतं, तर ते देखील मी घातलं आणि ते दूध गरम करत ठेवलेले नाहीये. ते ना दूध फुटलं होतं ना खराब झालेलं, तर ते दूध मी पुन्हा गॅसवर ठेवलेलं आहे. कारण की मला त्याच्यामध्ये थोडंसं शिल्लक राहिलेलं जे दूध होतं अर्धा कप, तर ते मी त्याच्यामध्ये घातलं. म्हटलं की आता चला दिवसभरातून थोडा तरी व्यायाम किंवा थोडा तरी वॉक वगैरे असला ना, तर शरीर छान असं हलकं-फुलकं वाटतं. तर चालून आल्यानंतर थोडं दमायला तर होतं, पण असं छान वाटतं. नाहीतर ना माझ्या पायाला सूज वगैरे येते. तर जसं मी चालायला वगैरे जायला लागले ना, झुंबा तर माझा ऑलरेडी होताच. पण जशी मी वॉक करायला लागले ना, तर मला चांगलंच जाणवतं, की माझ्या पायावरची दोन्ही पायावरची सूज बऱ्यापैकी आता कमी झालेली आहे. आता माहिती नाही सूज वगैरे का येते, त्याचे किडनीचे प्रॉब्लेम आहेत, की थायरॉइडचा इफेक्ट आहे, काही मला कल्पना नाहीये. तर असं इथे स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि आता म्हटलं कडधान्य थोडंफार काहीतरी भिजत घातलं पाहिजे. तर एका साइडला कडधान्य भिजत घालायचंय, तर आता जे दूध फाटलं होतं ते मी एका साइडला ठेवलंय आणि आत्ता मगाशी जे दूध आलेलं दूधवाला देऊन गेलेला, तर ते लगेच गरम करून घेते. माहिती नाही आता हे दूध तरी चांगलं निघतंय का? कारण की 2 दिवस झालं सतत हे दूध खराब होतंय. गरमीच्या सीझनमध्ये दूध खराब होतं म्हणून ना प्रत्येक वेळी टोप हा स्वच्छ घासूनच त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून दूध गरम करते. पण माहिती नाहीये, की कदाचित मला असं वाटतं, की दूध म्हणजे खूप अगोदर काढून ठेवलं असेल त्यांनी आणि म्हणून मग ते खराब झालं असावं. तर असो एका साइडला फाटलेलं दूध मी ठेवलेलं आहे, त्याचं पनीर करते आणि दुसऱ्या टोपातले जे दूध आहे ते मी गरम करायला ठेवतेय. आता भूक तर भरपूर लागलेली आहे, मुलांना देखील जेवायला द्यायचंय. स्वयंपाक सगळा झाल्यामुळे आता मुलांना पटकन जेवायला देते आणि मी देखील जेवून घेते. कारण की आता 9:30 होऊन गेलेले आहेत आणि वॉकवरून येता-येताच मला घरी येता-येता 8:30 वाजले होते. तर साधारणपणे तासाभरामध्ये स्वयंपाक केला म्हणजे अर्धा तास, पाऊण तासामध्ये आणि थोडीशी हवेला बसले. कारण की वातावरणाचा एवढा म्हणजे फरक जाणवतोय ना, तर त्या फरकाचा इफेक्ट आपल्यावर देखील होतोय. कारण की गरमी तेवढी आहे, उष्णता वाढलेली आहे. त्याच्यानंतर ऊन-सावलीचा खेळ, त्याच्यानंतर ढगाळ वातावरण, एसी तर ह्या सगळ्यांमुळे ना सर्दी खूप झालेली आहे. तब्येत बिघडलेली आहे. तर असो, तर इथे मुलांना जेवायला वगैरे देते. तर एका साइडला कांदा भजी, मस्तपैकी दुधीची भाजी केलेली आहे आणि सोबतच गरमागरम भाकरी आणि आता जी मी फळं आणली होती, तर विचार केला मुलं म्हणत होते, "मम्मी आंबा पण दे कापून." तर म्हटलं, की चला जेवणाच्या ताटामध्ये 2 फोडी आंब्याच्या देखील ठेवूया आणि थोडीशी शेवग्याची भाजी. तर असं आहे मुलांचं आजचं आवडीचं फेव्हरेट जेवण. थोडंसं आवडतं, थोडंसं ना आवडतं, पण ते फेव्हरेट करण्यासाठी थोडासा केलेला जीवाचा आटापिटा. तर चला असं होतं आजचं माझं रुटीन. तर आजचं माझं रात्रीचं रुटीन आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.